तेव्हा आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. नमस्कार. परभणी अंतर्गत सद्विचारांची रुजवण करणारा विचारशलाका हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. श्रोते, विचारशलाका या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया प्रकाश याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार. प्रकाश आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रकाश खूप आवश्यक आहे. प्रकाश नसेल तर सर्व सजीवांचे जीवन अंधकारमय होईल. सूर्य, तारे, बल्ब यापासून आपणाला प्रकाश मिळतो. जर प्रकाश नसेल तर सगळीकडे अंधार होईल. आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तू दिसणार नाहीत. तसेच वनस्पती सुद्धा जिवंत राहणार नाही, कारण सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करत असतात. तसेच सूर्यप्रकाश मानवालाही खूप फायद्याचा ठरतो, कारण कोवळ्या सूर्यप्रकाशातून डी जीवनसत्व मिळत असते. अशा प्रकारे प्रकाशाचे सर्व सजीवांच्या जीवनामध्ये खूप मोठे स्थान आहे. प्रकाशाचा सजीवांच्या जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. प्रकाश म्हणजेच उजेड. तर हा प्रकाश कसा पसरतो हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यापूर्वी आपण विकिरण म्हणजे काय ते पाहूया. विकिरण म्हणजे विखुरणे किंवा वेगळे वेगळे होणे. प्रकाश किरण हा अनेक रंगांनी बनलेला असतो. तर विकिरण म्हणजेच किरणातील घटक वेगळे होणे किंवा विखुरणे, पसरणे असे आपण म्हणू शकतो. प्रकाश किरण स्थायू, द्रव, वायू यांच्या सूक्ष्म कणांवर आदळले की प्रकाश किरणातील घटक वेगळे होतात किंवा विखुरले जातात. प्रयोगांती हे सिद्ध होते की पाण्यात मिसळलेल्या सूक्ष्म कणांवर सूर्यकिरणे आदळतात व प्रकाश झोत आपल्याला दिसते. जसा सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सर्वत्र प्रकाश दिसून येतो, हा प्रकाश आपल्याला हवेतील धूलिकण, रेणू, काही सूक्ष्मकण यांच्यामुळे दिसतो. म्हणजेच सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणांमुळे झालेले विकिरण होय. वातावरणातील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कणांवर प्रकाशाची किरणे आदळतात व सर्वत्र विखुरले जातात. आणि याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की जर वातावरणामध्ये हे धूलिकण किंवा सूक्ष्मकण नसते तर आकाश सुद्धा काळे दिसले असते. म्हणजेच सूर्य आपल्याला थेट स्पष्टपणे दिसला असता. तसेच सूर्याच्या प्रकाशाचा आपल्याला खूप त्रास झाला असता. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणाऱ्या अग्निबाण व उपग्रहावरून केलेल्या निरीक्षणावरून हे स्पष्ट झालेले आहे. आजच्या युगात आपण अनेक प्रदूषणांनी ग्रासलेलो आहोत. त्यात ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण असे अनेक प्रकार पाहण्यात येतात. त्यातच आता भर म्हणजे प्रकाश प्रदूषणही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. इमारतींवर रात्री मुद्दाम सोडलेले तीव्र प्रकाश झोत, रस्त्यावरील दिवे, लग्न समारंभ, सभा, खेळ यामध्ये विशिष्ट प्रणालीच्या प्रकाश झोताचा वापर. विज्ञानाद्वारे हे सिद्ध करण्यात आले आहे की तीव्र प्रकाशामध्ये काम करण्याने रक्तदाब 8 पॉइंटने वाढते, मानसिक आजार, एन्झायटी वाढते, मेंदूमधील एक अंतःस्रावी ग्रंथी तृतीय नेत्रपिंड या नावाने ओळखली जाते. अधिक प्रकाशामुळे नेहमी तयार होणाऱ्या मेलॅटोनिन संप्रेरकाच्या पातळीत बिघाड झाल्याने स्तनाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. 4 चाकी लहान वाहन किंवा दुचाकीवरून रात्री प्रवास करताना बहुतेक अपघात रात्री रस्त्याचा अंदाज न आल्यानेच होतात, कारण ट्रक किंवा तत्सम वाहनांच्या प्रखर दिव्यांच्या प्रकाशामुळे पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही व रस्ताही स्पष्ट दिसत नाही. अनेक वाहने नको तेवढा प्रकाश फेकत असतात. हेही प्रकाश प्रदूषणाचेच उदाहरण होय. चला तर मग आपल्यापासूनच सुरुवात करूया प्रकाश प्रदूषण रोखण्याची व वीज बचत करण्याची. प्रत्येक वेळी आपल्या घरातील ज्या स्विचला आपण चालू करण्यासाठी हात पुढे करतो तेव्हा काम कोणते आहे व किती आहे याचा विचार करून मगच दिवा किंवा लाईट लावले पाहिजे. संध्याकाळी योग्य वेळी योग्य तो दिवा लावणे व उजेडल्यावर ते मालवणे एवढे जरी सुरू केले तरी विजेची बचत व प्रकाश प्रदूषण रोखण्यात मदतच होईल. विचार अंमलात आणा म्हणजे झाले. श्रोते हो, प्रकाश याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. विचारशलाका या कार्यक्रमातून